CPR प्रशिक्षण घेतल्यास आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही निष्पाप व्यक्तीचा जीव जाणार नाही. डॉक्टर सौ अरुणाताई बर्गे, कोरेगाव येथे CPR प्रशिक्षण शिबिर. 21व्या शतकामध्ये वाटचाल करत असताना मनुष्याचे दैनंदिन जीवन फार विस्कळीत झाले आहे. अशा वेळी तो आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही. जीवनशैली बदलली असल्याने हृदयरोगाचे त्रास सुरू झाले आहेत. अशा वेळी नागरिकांनी जागरूक होऊन CPR प्रशिक्षण घेतल्यास आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही निष्पाप व्यक्तीचा जीव जाणार नाही. त्यासाठी संपूर्ण मतदारसंघात CPR प्रशिक्षण आयोजन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती कारसिद्ध कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉक्टर सौ अरुणाताई बर्गे यांनी दिली. आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व ज्येष्ठ नागरिक कैलासवासी दिलीप किरपेकर यांच्या स्मरणार्थ नगराध्यक्ष सौ दीपाली महेश बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे यांच्या पुढाकाराने आणि प्रोफेसर कॉलनी येथे CPR प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर सौ बर्गे बोलत होत्या. ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर राजेंद्र गोसावी, ज्येष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सौ शीतल गोसावी, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोरेगाव शाखेच्या अध्यक्ष डॉक्टर सौ संगीता सावंत, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत राजाभाऊ बर्गे, माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे, नगरसेवक सागर दत्ताजीराव बर्गे, नगरसेविका वनमालाताई बर्गे, संजीवनी बर्गे, शीतल बर्गे, संगीता ओसवाल, स्नेहल आवटे, पल्लवी शिंदे, सुवर्णा फडतरे, सरिता घाडगे, उज्ज्वला बर्गे, नलिनी बर्गे, वैशाली गायकवाड, सुनीता येवले, बाबूजी बर्गे, बापू जाधव, सचिन जगताप यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. डॉक्टर सौ बर्गे पुढे म्हणाले की सज्जनपुरा परिसरातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व दिलीप किरपेकर यांचे अकाली निधन झाले. त्यांना आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर CPR मिळाला असता तर त्यांचे प्राण निश्चितपणे वाचले असते. किरपेकर कुटुंबियावर आलेली वेळ यापुढे शहरातील कोणत्याही नागरिकावर येऊ नये यासाठी महेश बर्गे व दीपाली बर्गे या नगराध्यक्ष दाम्पत्याने CPR प्रशिक्षण उपक्रम हाती घेऊन फार मोठा निर्णय घेतला आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो आणि प्रभागातील सर्वच घटक हे आपले कुटुंबीय आहेत ही भावना ठेवून त्यांनी CPR प्रशिक्षण वर्ग घेतला आहे. भविष्यात कोरेगाव शहरातील प्रत्येक प्रभागात हा CPR प्रशिक्षण वर्ग घेण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉक्टर सौ शीतल गोसावी, डॉक्टर सौ संगीता सावंत यांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांवर प्राथमिक उपचार कसे करायचे याबाबत सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर हृदयरोग टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि सदृढ आरोग्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत महत्त्वपूर्ण माहिती यावेळी दिली. राहुल बर्गे, सुनील दादा बर्गे यांनी आमदार महेश शिंदे यांनी आरोग्याच्या बाबतीत कोरेगाव मतदारसंघाला नाही मतदारसंघाची राजधानी असलेल्या कोरेगाव शहराला स्वयंपूर्ण केले असल्याचे सांगितले. महेश बर्गे यांनी CPR शिबिराच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. दिनांक 8 ऑगस्टपर्यंत आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेगवेगळे उपक्रम हाती घेणार असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. सोनेरी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संतोष नालावडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राजेंद्र बारकी यांनी आभार मानले. कार्यक्रमात शिवाजीनगर, विद्यानगर, सज्जनपुरा, एकंबे रस्ता, प्रोफेसर कॉलनी परिसरातील शेकडो नागरिक महिला यावेळी उपस्थित होत्या. स्वर्गीय दिलीप किरपेकर हे अजातशत्रू व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपले आयुष्य समाजासाठी वेचले. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना सातत्याने मदतीचा हात दिला. त्यांचे अकाली निधन हे आमच्या कुटुंबियांसाठी फार मोठा धक्का आहे. त्यांना वेळेत प्राथमिक उपचार मिळाले असते तर त्यांचे प्राण गेले नसते. मात्र ईश्वराच्या हातात जे असते ते कोणी बदलू शकत नाही. त्यामुळे असा प्रसंग यापुढे कोणावर येऊ नये यासाठी महेश बर्गेने घेतलेला पुढाकार निश्चितपणे योग्य आहे. स्वर्गीय दिलीप किरपेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी हा उपक्रम घेऊन प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांना, महिलांना CPRचे प्रशिक्षण दिले आहे. आणि असंच बसायचंय हेही सांगते. मांडी घालून नाही, वाकून नाही, हे असंच गुडघ्यावर बसलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर 2 हात एकमेकांवर, मान त्यांची एका बाजूला वळवायचा प्रयत्न केला तुम्ही. त्याच्यानंतर त्याला उठवायचा प्रयत्न केला. उठ म्हणून हाता मारून, कानाला चिमटा काढून, डोळ्याला दाबून, नाकाला दाबून, सगळीकडे दाबून पेशंटला उठवायचा प्रयत्न केला. पेशंट उठत म्हणतात त्यांनी आपली संजीवनी क्रिया सुरू झालेली आहे. काय करायचंय आपल्या हा कुठला सांगा, हा एल्बो जॉईंट, कुठला जॉईंट आहे हा, त्याच कोपऱ्यात दुमडायचा नाहीये. हात पूर्ण सरळ असला पाहिजे आणि मिनिटाला 100 या वेगाने हे जे मॅडम दाखवत आहेत पूर्णतः त्या
सांगितल्याप्रमाणे पेशंटची छाती किमान 1 ते 1.5 इंच खाली दाबली जाईल. एवढ्या फोर्सनी ते प्रेशर देऊन मिनिटाला 100 वेळा आपण हे पंपिंग करायचं आहे पेशंट. ठीक आहे. अति जास्त पण करू नका, नाही तर पेशंटच्या बरगड्या मोडाल. त्यामुळे तसंही करायचं नाही. हे जसं दाखवत आहे त्याचप्रमाणे तेवढ्याच प्रेशरनी 1.5 इंच खाली गेली छाती, तेवढा फोर्स ओके आहे. त्या फोर्सने तुम्ही करायचं. हां, आणि हेच म्हणते तुम्ही करा नाही, हे सगळ्यांना यायलाच पाहिजे, कारण तुमच्या घरात हा प्रसंग येऊ शकतो. ट्राय करू. सगळ्यांनी बघितलंय का? सगळ्या आजोबांनी बघितलंय का तिकडे बसलेल्या? हा, आलो येतो. कंपल्सरी मी आता यांचे पाय दोन्ही उचलून धरलेले आहेत असं समजा. न दाखवता ते सुद्धा गुडघ्यात पूर्ण स्ट्रेट. राईट, परफेक्ट. काय केलंय चालू आहे. अगदी बरोबर. ठीक आहे. ताई तुमचं काय मागं घेणं मग हे खरं तुम्ही हे प्रेसला जायचे आहे म्हणून म्हणतो बेस्ट तुम्ही पण याची आई बातमी बनवून आपण घराघरात देणार आहे. आमच्या यशस्वी वैवाहिक जीवनाचं रहस्य म्हणजे मॅडम बोलायला लागल्यावर मी बोलत नाही. कैलासवासी दिलीप किरपेकर यांच्या स्मरणार्थ आपल्या सर्वांना संजीवनी विद्येचं प्रशिक्षण मिळावं आणि ही संजीवनी विद्या अर्थात CPR हा माणसाच्या जीवनातील किती महत्त्वाचा भाग आहे त्याचं प्रशिक्षण आज आपल्याला या ठिकाणी देण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन कोरेगाव यांचं विशेष योगदान मिळालेलं आहे. आणि या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सहयोगाने संजीवनी विद्या CPR प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी आता संपन्न होतं आहे. ज्यांच्या संकल्पनेतून हे शिबिर आपल्याला मिळाले ते या नगरीच्या प्रथम नगराध्यक्षा सौभाग्यवती दीपालीताई महेश बर्गे आणि माजी विरोधी पक्षनेते माजी नगरसेवक सन्माननीय महेश साहेबराव बर्गे यांच्या वतीनं हे प्रशिक्षण या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी उपलब्ध झालं. मी सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम ज्यांचं विशेष मार्गदर्शन आपल्याला या शिबिराला लाभतं आहे ते सन्माननीय डॉक्टर राजेंद्र गोसावी यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा सौभाग्यवती डॉक्टर संगीताताई सावंत आपणही व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सेक्रेटरी सौभाग्यवती डॉक्टर शीतलताई वसावे आपणही व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर डॉक्टर वैशाली मोरे, डॉक्टर अविनाश भोसले इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी यांनी आपण व्यासपीठावर यावं. आणि त्या किती महत्त्वाचे आहे आणि ती लोकांपर्यंत कशी पोचली पाहिजे. परवाच या विभागातील एक ज्येष्ठ नागरिक सन्माननीय कैलासवासी दिलीप किरपेकर यांचं निधन झालं आणि त्यांच्यासुद्धा बाबतीत हाच प्रसंग घडलेला. आमदार महेश दादा यांच्या वाढदिवसानिमित्त साधूनच जे आज महेश बर्गे असतील, आमच्या नगराध्यक्षा दीपालीताई बर्गे असतील यांच्या माध्यमातून खरं तर वाढदिवस हा 8 तारखेला असतो, पण काहीतरी निमित्त साधून एक सामाजिक चांगले उपक्रम ह्या कोरेगावमध्ये आत्ता राबवत आहेत. त्या सर्व त्यांच्या कार्यक्रमाला आणि त्यांच्या सर्व परिवाराला प्रथमतः मी शुभेच्छा देतो. खरं तर इथं ह्या कार्यक्रमासाठी स्वतःहून आमचे गोसावी डॉक्टर असतील आणि मॅडम असतील, त्याचप्रमाणे आमच्या डॉक्टर सावंत मॅडम, राजाभाऊ बर्गे, सुनील दादा
आणि आमचे सगळ्यांना सहकार्य करणारे संतोष दादा, इथं समोर सगळेच मान्यवर. खरं तर एवढ्या आठवड्याभरात म्हणजे आपल्या जवळच्या असल्यामुळं ह्या 2 दुःखद गोष्टी आपल्याला सगळ्यांना समजल्या आणि त्या सगळ्या हार्ट अटॅकच्याच होत्या. महालिंग तर आमचा 40 वर्षाचा, कायम आमच्या प्रत्येक गोष्टीत एक शिवभक्त म्हणून त्याची ओळख अख्ख्या तालुक्यात होती. आता 40 वय हे काय अटॅक येऊन जाण्याचं आपल्याला वाटतं नसतं, पण आता अटॅकची वय राहिलेलं नाहीये. त्याला असंख्य कारणे आहेत. आपण कितीही प्रयत्न केला तर शेवटी आपल्या अंतर्गत जो प्रवाह चालू आहे त्याची ओळख आपल्याला फार काही लवकर होत नाही. आपल्याला वाटत असतं वय आपलं असं आहे, कारण ट्रीटमेंट द्यायला सुद्धा काही वेळा डॉक्टर अशी चूक होती की एखादा 30 वर्षाचा मुलगा छातीत दुखतोय म्हणतं, तर डॉक्टरांच्या पण लक्षात येत नाही की आपण सुद्धा सहजवारी त्याला ॲसिडिटी झाली असेल किंवा बाकीच्या गोष्टी ह्या सुद्धा गफलती होत असतात. पण त्या पिरियडमध्ये जो गोल्डन आवर्स आपण ज्याला म्हणतो की एखाद्या व्यक्तीला अटॅक आल्यानंतर जो गोल्डन आवर्स असतो, एखादा ॲक्सिडेंट झाल्यानंतर ज्या ट्रीटमेंट असतात म्हणजे त्याला एकदम प्रथम उपचार आपण म्हणतो गोल्डन आवर्स, त्यामध्ये आपण काय केलं पाहिजे हीच आज संकल्पना पुढे नेण्याची अत्यंत गरज भासत होती. आणि आज गोसावी डॉक्टरांच्या आणि सावंत मॅडम यांच्या माध्यमातून ही संकल्पना घरोघरी पोहोचवणं हा उपक्रम इथं आज महेशराव आणि आमच्या नगराध्यक्ष दीपालीताई बर्गे यांच्या मार्फत होतोय. खरं तर ह्या कौतुकाच्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर मॅडम त्या एक गोळी असती छोटीशी की ती अटॅक आल्यानंतर एक ठराविक पिरियड त्या माणसांना स्टेबल करते, हे आता सगळ्या माहिती देतील. आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ह्या आपण जर नक्कीच ह्याचा अवेअरनेस ठेवला तर आपण आपल्या शेजारी असेल, आपल्या कुठल्या तरी एखाद्या माणसाचा आपण प्राण नक्की ह्यातून वाचवू शकतो. त्यामुळं हा अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम इथं राबवला जातोय. आपण सगळ्यांनी याची माहिती घ्यावी हीच आपण सगळ्यांना विनंती करतो आणि ह्या कार्यक्रमाला मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो. स्टेजवरील उपस्थित मान्यवर आणि माझ्यासमोर बसलेले देखील उपस्थित मान्यवरच, सगळ्यांना नमस्कार. आज आपण महेशदादांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे असं थोडंसं आधीच हा एक प्रोग्राम घेतो आहे ज्याला आपण CPR किंवा कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन असं याला म्हणलं जातं. याचा CPR म्हणजे कार्डिओ म्हणजे हार्ट, पल्मनरी म्हणजे आपली फुफ्फुसं लंग्स, आणि त्याचं रिससिटेशन म्हणजे त्यांना चालू करण्यासाठी काय करायला लागेल अशा प्रकारचे काही छोट्या हालचाली आहेत ज्या आपण घडवून आणायच्या आहेत. त्या केल्यानंतर हे हृदय आणि बंद पडलेलं हृदय आणि आपली फुफ्फुसं चालू होऊ शकतील. तर या प्रोग्रामच्या आम्ही बऱ्यापैकी सगळे IMAचे जे काही मेंबर्स आहेत किंवा सातारा IMA आहे किंवा आमची ॲनेस्थेशिया सोसायटी आहे, त्या याच्यावर पण तुम्हाला नाव दिसेल, वैशाली मोरे मॅडम त्या काही कारणास्तव आल्या नाहीत, पण ॲनेस्थेशिया सोसायटीच्या त्या आहेत. आणि हे जे IMAचे डॉक्टर्स आहेत, इंडियन मेडिकल असोसिएशनचे जे डॉक्टर्स आहेत, हा CPRचा जो प्रोग्राम किंवा संजीवनी विद्येचा जो प्रोग्राम आहे तो सगळ्या मानसात रूढ होण्यासाठी खूप कार्यरत आहे. मागच्या वर्षी आम्ही पंढरपूरच्या वारीमध्ये देखील पुसेगाव नेर इथे आणि नंतर पुढे कुठलं गाव वेळापूर किंवा त्याच्याही पुढे गोंदवल्याची वारी जिथे होती तिथे देखील जवळजवळ एक 15,000 वगैरे माणसं होती ज्यांच्यासमोर आम्ही हा संजीवन विद्याचा प्रोग्राम केला, म्हणजे त्यांना दाखवलं कसं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की त्याच वेळेला देखील तिथे चक्कन एक माणूस पडलाच, त्यामुळे ते इतकं छान प्रात्यक्षिकच झालं लोकांना की त्यावेळेला तो पूर्ण पल्सलेस झालेला माणूस त्याला आम्ही संजीवन विद्या देऊन कसं शुद्धीवर आणलं हे त्यांना अगदी लाईव्ह डेमो त्यावेळेला झाला. म्हणजे इतके चालून आलेले ते आजोबा दमले होते, जवळजवळ 75-80 वर्षाचे आजोबा होते. आणि त्यांनी आम्हाला जेवायला म्हणून बोलवलं, म्हणून आम्ही गेलो आणि ते असं जेवणाच्या लाईनीत उभे होते ताट धरून आणि ते कोलॅप्स झाले, पडले ते उभ्या आणि सगळ्या लोकांना ते अगदी दिसलं आणि ते सगळे खुश झाले की खरंच काहीतरी या विद्येचा उपयोग होतो. आम्ही जे काही सांगू ते तुम्हाला बघायला खूप किरकोळ वाटेल की काय ह्यानी कसं काय माणूस वाचेल, पण नाही, वाचतो. आम्ही जेव्हा देखील बाहेरच्या टूर्स केल्या आहेत त्यावेळेला देखील अशी उदाहरणं झालेली आहेत. जाऊ दे बाकीचं काय, आम्ही छावा पिक्चर बघायला गेलेलो आणि संभाजी महाराजांचा शेवटचा जो सीन आहे
थिएटरमध्ये एक बाई कोलॅप्स झाली आणि ती पल्सलेस झाली. त्यावेळी देखील आम्ही हा संजीवन विद्येचा तिच्यावर तिथे थिएटरमध्ये प्रयोग केला आणि त्याच्याने ती सावध झाली आणि मग आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये पाठवलं. तर ते थिएटरवाले सांगत होते की रोज मॅडम 2-4 माणसं तरी ते शेवटचा जो सीन आहे संभाजी महाराजांचा तो बघून 2-4 लोकांना तरी म्हणजे हा अटॅक आल्यासारखं होतो आणि लोक कोलॅप्स होतात. सो काय असतं हे की का असं होतं की एखादा जर का आपल्याला एखादा विचार किंवा एखादा सीन किंवा काहीही कारण नसताना किंवा खूप दगदग झाली असेल अशा वेळेला एकदम ॲड्रिनालिन सर्ज होतं. म्हणजे एकदम असे कारण BP आपलं वाढतं, ब्लड प्रेशर वाढतं आणि अचानक पेशंट कोलॅप्स होऊन कधी कधी दगावतो जातो. तर असं कधी होतं एक साधारण तुम्हाला एक आयडिया सांगते की वयाच्या 20व्या वर्षापासून आपल्या सगळ्या शरीराच्या सगळ्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साठायला सुरुवात होते. त्याला अगदी 20 म्हणलं ना की 20व्या 25व्या वर्षी हार्ट अटॅक येतो. तर ते का तर हे जे प्रोसेस जे आहे ॲथेरोस्क्लेरोसिस असं म्हणतात त्याला की ज्याच्यामध्ये रक्तवाहिन्यांच्या आतून चरबीचे थर साठायला सुरुवात होते आणि रक्तवाहिनी हळूहळू छोटी व्हायला सुरुवात होते. तर जसं जसं वय वाढेल तशा रक्तवाहिन्या अजून बारीक होत जाणं आणि त्याच्यामध्ये नुसती चरबी नाही तर त्याच्यामध्ये त्याच्याबरोबरीने कॅल्शियम देखील जमा व्हायला लागतं. कॅल्शियम जेव्हा जमा व्हायला लागतं ती रक्तवाहिनी कठीण होते, दगडासारखी होते, ती कठीण होते. म्हणजे आपली जी रक्तवाहिनी लवचिक असते तापमानाबरोबर आकुंचन आणि प्रसरण पावणारी असते ती रक्तवाहिनी कालांतराने कडक व्हायला लागते, ती आकुंचन प्रसरण पावत नाही आणि मग वयाच्या 40 नंतर 50 नंतर ब्लड प्रेशरचा आजार निर्माण होतो. ज्या वेळेला आपल्या शरीराच्या रक्तवाहिन्यांची ही जी प्रसरण आणि आकुंचन पावण्याची क्षमता बंद होते त्यावेळेला माणसाला 100% ब्लड प्रेशर लागणार. मग आपण काय करायला पाहिजे की वयाच्या 20व्या वर्षापासून जर का आपल्याला हा त्रास होत असेल तर ही काळजी ब्लड प्रेशर होऊ नये किंवा कुठलाही आजार होऊ नये याची काळजी आपल्याला ह्या वयापासूनच घ्यायला लागते. आपलं खाणं पिणं म्हणा, आपली जी लाईफस्टाईल आहे, आपली जगण्याची पद्धत आहे, ही सगळी या 20व्या वर्षापासूनच आपल्याला आपली ठरवावी लागते. माननीय आमदार महेशदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि कैलासवासी श्री दिलीप किरपेकर यांच्या स्मरणार्थ कार्डिओपल्मोनरी रिसर्चेशन कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, बंधू आणि भगिनी, आजचा हा प्रोग्राम म्हणजे मला स्पेशली थँक्स महेशदादा आणि दीपालीताईंना सांगायचं आहे की पुरातन काळात देवाला सुद्धा संजीवन विद्याचं ज्ञान नव्हतं. तर ते ज्ञान घेण्यासाठी पृथ्वीवरती देवाने बृहस्पती पुत्र कश्यपला शंकराचार्यांकडं जे दैत्यगुरू होते त्यांच्याकडे शिकवण्यासाठी पाठवलं. आणि जेव्हा शंकराचार्यांनी बृहस्पती पुत्राला शिकवलं त्यावेळी ती मानवांमध्ये संजीवनी विद्या कशी प्राप्त झाली आणि त्यामुळे दैत्यांचा नाश करू शकलो. तसंच आजची ही संकल्पना खूप छान आहे. आणि विशेष म्हणजे आता शीतल मॅडमनी आपल्याला हार्ट अटॅकबद्दल सगळं सांगितलं, पण मला विशेष करून ही संकल्पना आम्ही का सुरू केली याबद्दल सांगायचं आहे की 2022 साली आपली केदारेश्वरची दिंडी असती ती कोरेगावतून चाललेली होती, पुसेगावपर्यंत पोचली, पुसेगाव नाही नेर फाट्यापर्यंत पोचली. त्यातले एक व्यक्ती श्री जगन्नाथ भोसले, मी त्यांना कधी विसरू शकत नाही कारण ते माझ्या हॉस्पिटल, माझा डोळाचा दवाखाना सुरू झाला ते माझे पहिले पेशंट होते. तर ते तिथं सगळं हरिपाठ म्हटले, आरती झाली आणि बोलता बोलताच एकदमच कोलॅप्स झाले. तर लोकांनी कुठं पाणी मार, कुठं काय कर, उचलून गाडीत घातला गेले. पण ते जेव्हा सरांपर्यंत आले तर ते ब्रॉड डेड होते. तिथून मला लगेच फोन आला की मॅडम असं झाले, काय करायचं. आता सगळं जर डेडच झालं तर लगेच दुसऱ्या मिनिटाला मी सरांना फोन केला की सर नाही, आपण आता हा CPRचा प्रोग्राम लोकांच्या जनजागृती करूया. आज तिथं एखाद्या व्यक्तीला जर CPR येत असतं तर आज जगन्नाथ भोसले आपल्यातून निघून गेले नसते. तर तिथं जो झाला तो आता कसं आहे, मॅडमनी हार्ट अटॅकबद्दल सांगितलं, तो कदाचित कार्डियक अरेस्ट पण असू शकतो. अचानकच ते बोलता बोलता एकदमच कोलॅप्स झाले. तर कार्डियक अरेस्ट म्हणजे काय असतं की हृदयाला जसं आपलं इलेक्ट्रिसिटी करंट लावली म्हणजे की बल्ब चालतो तसं हृदयाला सुद्धा इलेक्ट्रिक स्टिम्युलेशन असेल आणि ते जरा खूप जास्त झालं तर जसं शॉर्ट सर्किट होऊन बल्ब जातो आणि त्या कसं हृदयाला जास्त स्टिम्युलेशनची सवय नसते, खूप एक्झर्शन झाले, सडन ते स्टॉप होतं आणि मग माणूस कोलॅप्स होतो. तर ज्यावेळी कार्डियक अरेस्ट होतो त्यावेळी आमचं ही CPRची जी आम्ही जे तुम्हाला शिकवणार आहे ते अत्यंत उपयोगी आहे.
आणि याची प्रचिती आम्ही स्वतः एका बेटावरती आमच्या एका जवळच्या व्यक्तीला, कुठलंही इंजेक्शन नाही, औषध नाही, फक्त 4-5 डॉक्टर होतो आणि त्या डॉक्टरांनी मिळून त्या व्यक्तीला आज आम्ही आम्ही त्यांना वाचवू शकलो. ती गोष्ट वेगळी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जेव्हा हार्ट अटॅक येतो तर घरात एक कायम सगळ्यांनी लक्षात ठेवा की एक डिस्प्रिनची गोळी ठेवायची. जेव्हा तो प्रथम माणूस सांगत असते की मला कसं तरी होतंय, घाम येतोय, दम लागल्यासारखं होतंय, छाती, लिटरली जेव्हा हार्ट अटॅक येतो तर हार्ट क्राईज ऑफ पेन, म्हणजे खरोखर त्याला इतकं दुखत असतं आणि ते आतमध्ये रडत असल्यासारखं, आपण जसं हार्ट क्राईज ऑफ पेन हा शब्द त्याला दिलेला आहे. तर त्यावेळी पहिला त्याला 45 डिग्रीजमध्ये बसवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की फॅमिली डॉक्टरची संकल्पना आता निघून गेली आहे, पण ऑलवेज लक्षात ठेवा डॉक्टर इन फॅमिली असा एकतरी निदान डॉक्टर असावा की ज्याला तुम्ही रात्री 12 वाजता फोन करा तो तुम्हाला चांगला सल्ला देईल आणि पुढे त्या पेशंटला आपण काही मदत करू शकतो. तर पहिला नेहमी लक्षात ठेवा की 45 डिग्रीजमध्ये तो बोलतोय चालतोय पेशंट, त्यावेळेला त्याला 45 डिग्रीजमध्ये बसवा. पहिला लगेच कम्युनिकेशन करा, वाहन बोलवा आणि ते घेऊन जा. आणि जेव्हा त्याचे हातपाय गार पडायला लागले की तो बोलायचा बंद झाला की मग ही सगळी जी संजीवनची प्रक्रिया आहे ती जी आम्ही शिकवणार आहे ती तुम्ही करा. आणि दुसरी गोष्ट की WHO याच्यावरती की प्रिव्हेन्शनवरती शीतल मॅडमनी सगळं सांगितलेलं आहे, पण 75 वर्ष WHO यासाठी हार्ट अटॅकचं प्रिव्हेन्शन कसं करायचं यासाठी खूप शोध, म्हणजे त्यांनी खूप थिसिस फॉर्म केला. जे थिसिस करणारी लोक आहेत ना ती सुद्धा त्यातली एक्सपायर झाली. फायनली थिसिसमध्ये आलं की तुमचं सोशल नेटवर्किंग किती आहे याला त्यांनी पहिला नंबर दिला आहे की लोकांच्यात मिसळा, बोला, मन व्यक्त करा. सेकंड इज इमोशनल अटॅचमेंट, तुमची तुमच्या कुटुंबाशी, तुमच्या मित्रमैत्रिणींशी कशी अटॅचमेंट आहे. आणि तिसरं म्हणजे एक्सरसाइज, बाकी हायपर टेन्शन वगैरे सगळं त्यांनी सांगितलं. या जर तुम्ही 3-4 गोष्टी पाळल्या तर हार्ट अटॅकचं नक्कीच प्रमाण कमी येईल. आणि दिवसाला कमी माननीय डॉक्टर अनुताई बर्गे यांचं आजच्या कार्यक्रमाला स्वागत आहे. वांगी आहे, आपण जर 1 अंड खाल्लं तर 1 अंड विथ पिवळ्या सहित आपल्याला 150 मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल देतं. तर आपण बघा काय खातोय आणि काय नाही. त्याच्यावरती सगळ्यात मस्त सांगा. मॅडमनी सांगितलं की तेलाचं पण मगाशी मॅडमनी सांगितले. आणि एव्हरी वीक म्हणजे आठवड्यातले 5 दिवस 30 मिनिट्स म्हणजे टोटल आठवड्याचे 150 मिनिटांचं तुम्ही एक्सरसाइज करा. दॅट विल रिअली हेल्प फॉर यू. आणि मुख्य औषध सांगितलं की आता तुम्ही वाटलं तर एक डॉक्टर जगदीश हिरेमठांचा एक 5-6 दिवसापूर्वीच एक व्हिडिओ ना हार्ट अटॅक आणि कसं करायचं त्याच्यावरती प्रसिद्ध झाला यूट्यूबवरती, तो जरूर बघा. तर त्याच्यात त्यांनी पहिलं सांगितलं की प्रिव्हेन्शन इज मोस्ट, म्हणजे प्रिव्हेंट कधी करू शकाल की तुमचं सोशल नेटवर्किंग आणि इमोशनल अटॅचमेंट विथ युअर फॅमिली अँड फ्रेंड्स. तर ह्या 2 गोष्टी पाळा. जे काही मनात असेल ते साठवून ठेवू नका, ते व्यक्त करा, म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला त्यातून हे होऊन जाईल. बस बाकी काही नाही. बाकीचं आता मॅडम पुढचं बोल. आज या इथं मूळ आहे जे कार्यक्रम घ्यायचं कारण आहे ते म्हणजे आपल्या इथं आमदार साहेबांचा वाढदिवस तर आहेच, पण आपल्या विभागातील एक ज्येष्ठ नागरिक किरपेकर काका यांचं दुःखद निधन झालं. त्यावेळेस आम्हाला म्हणजे सांगताना सुद्धा इतकं वाईट वाटतंय की आम्हाला निमंत्रण होतं त्यांच्या घरी की काय नाही दीपालीला म्हणले, त्यांच्या वहिनी त्या म्हणल्या तुम्ही ह्या कार्यक्रमाला आमच्या आला नाही, मागच्या वेळेस बाकीच्या कार्यक्रमाला येतात. आम्ही घरात आवरून दोघं जाणार निघणार तेवढ्यात मला फोन आला की असं झालं. मी जागेवर तिथं पोचलो आम्ही. तर तिथं गोसावी सर आलेले अधिकारी आणि तिथं आम्ही बघितलं तर ते इतकं भयानक होतं की घरात सगळा कार्यक्रम हे बघून इतकं वाईट वाटलं. मग तिथं ही चर्चा झाली तर ही वेळ कुठल्या कुटुंबावर येऊ नये ही गोसावी सर आमची चर्चा झाली ना आम्ही ठरवलं की काय नाही सर तुम्ही मला मदत करा. सर एका मिनिटात सर म्हणले काय नाही तुम्ही कुठेही काही कसलाही कार्यक्रम घ्या, कॉलेजवर घ्या, तुमच्या इथे घ्या, गावात घ्या, मी तयार आहे लगेच टीम घेऊन. माझी सावंत मॅडम आहेत, भोसले सर होते, सगळे म्हणजे आम्ही लगेच तयार आहे. म्हणून खरं आहे कार्यक्रम घ्यायचं हे मूळ कारण हे आहे. तर 2 मिनटं सगळ्यांनी किरपेकर काकांना श्रद्धांजली म्हणून उभं राहून आपण श्रद्धांजली व्हावी. मॅडमने जसं सांगितलं तसं आपल्या जीवनात आचरणात हे सगळे जे सांगितले की बाबा घाण्याचं तेल असेल, प्रियाताई सुद्धा असतील त्या सुद्धा हे सगळीकडे सांगत असतात किंवा काही गोष्टी असतात त्या आपण हे घेण्यासारख्या आहेत.
आणि तसेच आज इथं बूथ कमिटीचे अध्यक्ष प्रत्येक विभागातले मी बोलवलेले आहेत. तर प्रत्येकांना डॉक्टर साहेब तुम्ही प्रत्येकाला थोडं 1-2 मिनिटं प्रशिक्षण द्या, जेणेकरून प्रत्येक गल्लीतील माणूस ते शिकून काय ना काय त्याचा उपयोग होऊन आपल्या तुमच्या माध्यमातून का होईना याचा उपयोग होऊन कुणाला तरी जीव वाचेल हीच भावना उद्दिष्ट करून आपण कार्यक्रम चालू करूया. त्या कार्यक्रमाला उशीर झालाय, थांबतो मी आणि फ्री आरुणा त्यांच्यासाठी ठेवलाय. खूप छान वाटलं की खूप वेळा वाटायचं की समाज आपण जागृत करावा, हे सांगावं, पण एका छोट्या प्रयत्नानं काय होऊ शकणार आहे. हे चांगला मोठा प्रयत्न केला महेश दादा, त्याबद्दल पहिल्यांदा अभिनंदन तुमचं. साहेबांचे वाढदिवस खूप वेगळ्या प्रकारे लोकांनी साजरे केले, कोणाचाही वाढदिवस असू द्या, पण हा जीवनदान देण्याचा एक संजीवनी कार्यक्रम जो घेतलाय खरंच स्तुत्य आहे. आज या कार्यक्रमाला आपले कोरेगावच्या नगराध्यक्षा दीपालीताई, महेशदादा, प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, आपल्या कोरेगाव IMAच्या अध्यक्षा प्रेसिडेंट माननीय संगीता सावंत मॅडम, माननीय शीतल गोसावी मॅडम, डॉक्टर गोसावी सर, सर्व नगराध्यक्षा, भाजपचे सर्व कार्यकर्त्या, शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्या आणि सर्व सन्मान्य नागरिक. अनावधानानं कोणाचं नाव विसरलं असेल तर क्षमस्व. मला यायला लेट होणार होता कारण साताऱ्याहून येताना तुम्ही अवस्था बघा, 2-2 मिनिटाला महेशदादा मला CPR द्यायची वेळ आणली. महेशदादा कुठे आहे तुम्ही? नेमकं माऊलीच्या पुलावर खूप गर्दी, मग मध्ये गर्दी, कोरेगावच्या गर्दीचा तर विचारच करू नका, आणि त्यात आडवी पडलेली माणसं की कसा कोरेगावचा होणारा विकास थांबवायचा. तिथंच मी किरणला दाखवत होते, हे बघ अशी खेळ घातली जाते. आणि महेशदादांचे फोनवर फोन, हा विषयांतर आहे. तर CPRचं महत्त्व माझ्या इतकं कोणाला नसेल हे बाकीच्यांना कळतंय की मी का म्हटलं. समाजात फिरताना पण बघते की एकाएकी हृदय बंद पडतं, आणि त्यावेळी म्हणजे आपला कसा इलेक्ट्रिक करंट जे असतो आणि तो बंद पडल्यावर कसं विद्युत उपकरणं बंद पडतात, तसं शरीराचं होतं की एकाएकी हृदय बंद पडलं की सगळं थांबतं. तर आपली आता जी शेफाली जी गेली, काय तिचं नाव, शेफाली जरीवाला, जी काटा लगावाली गरी, तिला जर इन टाईम जर मिळाला असता CPR तर ती जगली असती. महेशदादांनी सांगितलं, आता कोण होतं महेशदादा? किरपेकर सर, की ज्यांना CPR, किरपेकर काका, त्यांना जर मिळाला असता CPR तर ती जगली असते. ह्यात जरतरची भाषा झाली. यासाठी आता सगळे इतके तज्ज्ञ आहेत, सगळ्यांनी सांगितले की काय काळजी घेतली पाहिजे आणि काय नाही घेतली पाहिजे. मी एकच सांगते की डोक्यामध्ये प्रचंड बर्फ भरायचा. हे माझ्यासारखं माणूस सांगतंय की डोक्यात बर्फ भरायचा. कोण काय बोललं की इथून एक बर्फ सारायचा, आणि जे गरम आहे, जे काय वाईट बोललंय ते काढायचं. संध्याकाळी स्वच्छ पाहिजे, विनाकारण इथलाही स्वतःला लावून घेईल. आपल्या पूर्वजांनी सांगितल्यासारखं जो अष्टांग व्यायाम आहे, अष्टांग योगा आहे, चौरस आहार आहे, हेल्दी डाएट, तर सगळ्यांनी सांगितलं. मी येतानाच मॅडम सांगताना ऐकलं. ह्याच्यापेक्षा वेगळं मी काही सांगणार नाही आहे, पण एकच गोष्ट मी महत्त्वाची सांगेन की याची अवेअरनेस जी समाजात पाहिजे होती ती आता सर तुम्ही देणार आहात, त्याबद्दल तुमचंही खूप अभिनंदन. हे आज आता सरांना मला वाटते सांगावं की सर तुम्ही हे सुरू करा, कारण मी खूप वेळ सगळ्यांना ताट कळवले, बरोबर? कोण मान हलवणार पण. त्यामुळे मी माझं बोलणं काही लांबवत नाही. अजून एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे. आज वाटते एक विषय मांडणार होते, मांडला की नाही माहीत नाही. परवा पहाटे फोन आला होता की कृत्रिम रंग आणि तेलात ही घालतात. आपण माझा पिताना मला सांगितलं त्यांनी की पिवळा रंग की जो आपल्याला खावा वाटतो, अगदी आपल्याला वाटतं हे व्हावं, तर या गोष्टींनी आपल्या दातांमध्ये फ्लक्स येतात. ते दातातले हिरड्यातले प्लस जे कॅरोटिड आणि कोरोनरी आर्टरी म्हणजे हृदयाच्या आणि मेंदूकडे जाणाऱ्या नसांमध्ये जाऊन ते प्लक्स बसतात, आणि त्यामुळे तुम्हाला अर्धांगवात मेंदूमुळे आणि कोरोनरी आर्टरीज ब्लॉकमुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. तर हे सगळं जे कृत्रिम आहे, जे चुकीचं आहे, तो अवेअरनेस नंतर आपलं कोरेगावचं IMA देईल. पण आत्ता मी सरांना विनंती करते, जास्त वेळ न दवडता लोकांना याचं प्रात्यक्षिक द्यावं. महेशदादा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. हा सगळ्यांनी असंच बाकी गावामध्ये पण मी सांगते की ही टीम येऊन जर तयार असेल तर बाकी गावामध्ये पण आपण ही अवेअरनेस करू. सर्वांनी माझी वाट बघितल्याबद्दल धन्यवाद.
आणि महेश दादा तुमच्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा. पटकन त्याला खाली उचलून खाली जमिनीवर आडवं टाकायचं. मग तो कुठेही असेल, बाथरूममध्ये असू दे, कुठे पॅसेज असू दे, घरात असू दे, रस्त्यावर असू दे, कुठेही असेल तर पहिली गोष्ट तुम्ही काय करणार आहे की पेशंटला जमिनीवर आडवं झोपवणार आहे आणि त्याची मान एका बाजूला तिरकी करणार आहे. आता ह्या पोरी काय करायचं, तसं केल्यानंतर तुम्ही तोपर्यंत एवढं करेपर्यंत अजून आजूबाजूच्या लोकांना मदतीला हात मारायचे, त्या लोकांना बोलवायचं. त्याच्यानंतर त्या पेशंटचं नाव माहीत नसेल तरी ताता, दादा, काका काही म्हणून, मावशी काही म्हणून त्यांना उठवायचा प्रयत्न करायचा की जेणेकरून ते. आणि हो थांबा, त्याच्याही आधी जेव्हा एका माणसाला तुम्ही सपोर्टला किंवा मदतीला बोलवाल त्यावेळेला त्या पेशंटचे पाय दोन्ही वर उचलायला सांगायचं. दोन्ही पाय वर धरून उभं राहायचं एका माणसाने आणि दुसऱ्या माणसाने त्याच्या डोक्याजवळ काम करायचं. दोन्ही पाय वर उचलल्यामुळे काय होतं, आपल्या पायात जे काही रक्त साठलेलं असतं ते गुरुत्वाकर्षणाने हृदयाकडे जायला मदत होते. आणि तो एक हे असू शकतो, काय म्हणतात त्याला, एक बटन असू शकतं की त्याच्यामुळे हृदय चालू व्हायला मदत होऊ शकते. त्यामुळे आपण काय करायचं, दोन्ही पाय पेशंटचे वर उचलायचे आणि पेशंटला आडवं झोपवायचं. त्याला हाका मारायचा. हाकांनी जर उठत नसेल तर एक फटका मारायचा, गालावर मारा किंवा त्याच्या डोळ्याच्या इथे जोरात दाबायचं किंवा इथे किंवा नाकाच्या इथे जोरात दाबायचं. हे स्टिम्युलस आहे. हे सगळ्यात जास्त पेनफुल असतं आणि सगळ्यात जास्त दुखणारे हे गोष्टी आहेत. कानाला चिमटा काढणं हे खूपच म्हणजे दुखणाऱ्या गोष्टी आहेत. या जेव्हा ओरडून पेशंट शुद्धीवर येत नाही किंवा बोलून येत नाही त्यावेळेला तुम्हाला त्याला दुखवून का होईना तो शुद्धीवर येतो का त्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. सो तुम्ही काय करणार, त्याला मारणार, मारून पण नाही उठला तर त्याला चिमटा काढणार किंवा त्याच्या डोळ्याच्या इथे किंवा ह्या इथे, हे पण खूप पेनफुल असते, इथे जोरात दाबायचं पेशंटला. इथे दोन्ही छातीच्या मध्ये इथे जे हाड असतं त्याच्यावर दाबायचं, ते पण खूप पेनफुल असतं. कानाला पाळीला जोरात चिमटा काढायचा किंवा नाकाला दाबायचं. या 4-5 ठिकाणी तुम्ही पेशंटला पेन देऊन म्हणजे दुखवून तुम्ही तो जागा होतो का ते बघायचा प्रयत्न करायचा. आता तोपर्यंत तुम्ही अजून 4-5 माणसांना मदतीला बोलवायचं. कारण ह्याच्यानंतर ही जी प्रक्रिया आहे त्याला ॲक्च्युली संजीवन क्रिया असं म्हटलं जातं. जनलक्ष्मण जिवंत झालं. म्हणजे हनुमानाने जो पर्वत आणला त्याच्यावर जी संजीवनी नावाची वनस्पती होती, तर त्या वनस्पतीमुळे लक्ष्मणाला परत जीवदान मिळालं. त्यामुळे या प्रक्रियेचं नाव सुद्धा संजीवन क्रिया असं म्हटलं जातं, त्याच्यावरही नाव दिलं. सो त्याच्यानंतर काय करायचंय की पेशंट जेव्हा आडवा झोपलेला आहे त्याचं तोंड एका बाजूला वळवलेलं आहे, ते याचं वळत नाही आहे, काही मॅनाकिनचं वळतं. त्याच्यानंतर तुमच्या दोन्ही हाताचं नाही, आता त्याला आडवं झोपायला हवं. पेशंट बघायला देतात असं नाही. आम्हाला दोन्ही पेशंटचं शरीर बाह्यतः वेगळं आहे हो, आतून तर सगळं सारखंच आहे ना. मेंदू सेम आहे, डोळे सेम आहेत, हृदय सेम आहे, फुफ्फुस सेम आहे. त्यामुळे ट्रीटमेंट द्यायची जी आहे ती स्त्री पुरुषांना सेमच द्यायची आहे ना, वेगळी थोडी द्यायची आहे. तर जेव्हा आम्ही शिकत असतो त्यावेळेला पेशंट म्हणून पेशंटकडे बघतो, एक बाई म्हणून किंवा एक पुरुष म्हणून हे कधीच बघू शकत नाही. एक लहान आहे बाहेर नाही. आम्ही तर डॉक्टरांना प्राण सुद्धा तितक्याच इम्पॉर्टंट प्राण देखील ट्रीट करणारे डॉक्टर असतात. ज्वलंत आहे, ज्या उघडाला सुटीला ठेवलेलं आणि त्याला जे केलं तो अशाचे सुद्धा असतात. म्हणते की हे जे काही चाललंय किंवा डॉक्टरांच्या विरोधात जे काही चाललंय ते तसं चालायला नाही पाहिजे. ऍक्च्युली ते चुकीचं आहे. कारण कुठलाही डॉक्टर कुठल्याही पेशंटला कोरेगावकरांचा अपमान होत असतो. एक्झॅक्टली. सो विषय बदलून टाका. आता आपल्याला काय करायचंय, आता तुम्हीच दाखवायला पाहिजे ना, किंवा मग तुम्ही बोला, तुम्ही बोला, मी दाखवते. मी दाखवते, तुम्ही बोला, तुम्ही बोला, मी बोला. बहुतेक सगळ्यांना दिसतंय. आता हे थोडं ऍक्च्युली खाली पाहिजे, आधी दाखवण्यासाठी फक्त आपण हे करतो. नंतर मी खाली ठेवून दाखवली तुमची पोझिशन कशी पाहिजे ती महत्त्वाची पोझिशन. उदाहरणार्थ वाहतूक चालू आहे आणि तिथंच पेशंट पडला तर कसल्याही परिस्थितीमध्ये आपण सुरक्षित पाहिजे. म्हणजे जो CPR देणार आहे
त्यानं सुरक्षित राहायला पाहिजे, नाही तर गाडी वाहन आलं किंवा काय झालं तर काहीतरी आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. थोडं बाजूला घेऊन आडोशाला घेऊन तुम्ही तिथं CPR देऊ शकता. आणि हात आहे त्याचा कशी करायचे, 2 निप्पलच्या मध्ये आपलं हे जे हाड आहे त्या हाडाच्या बरोबर इथं आपण CPR द्यायला सुरुवात करायची. आणि ते CPR देताना वरती बसायचं, त्याचं नाही काही नाही, कारण वरती जे वजन आपल्या येतं त्याच्यामुळं हृदयाचं साधारणपणे 1 ते 1.25 इंच हे जे हाड आलं पाहिजे. त्याशिवाय परगड्याच्या आहेत ना त्या 1.25 ते 1.5 इंच आतल्या गेल्या पाहिजे, तर त्यापर्यंत आपला तो ठोस आहे तो बरोबर करून तरी होत नाही. हार्ट एकदम याच्या बरोबर मध्यभागी असतं, प्रोटेक्टेड छान ठेवलेलं असतं. त्याला प्रेशर दाबलं गेलं तरच ते हृदय चालू होणार आहे. नुसतंच तुम्ही असं करत बरं ते होणार नाहीये, त्याचा तो थ्रस्ट पोचणार नाही. त्यावेळेस जर का पोचला नाही तर काय करायचं? ज्या आपल्याला वाटतं की पेशंट खूप आहे आणि आपलं CPR करत नाही तर त्यावेळेला जोरात थस आपल्याला त्या हृदयाच्या जागेला जोरात थस द्यायचा. त्याने सुद्धा आमचा पेशंट झालेला आहे. गल्लीत सुद्धा एक वर्ग म्हणून होते ना, सातारलेले आम्ही स्वतः गाडीतून गेले म्हणून सांगितलं, पण डॉक्टर म्हणले की त्यांनी त्याला ती प्रेशर दिला. तो गुडघ्यावर बसल्या टाकायचं नाही अजिबात, स्ट्रेट म्हणजे जेवढा फोर्स तुम्हाला मी दाखवते. सो आपण असे ठेवायचे, ठीक आहे, एकमेकांच्या वरती गुंफायचे, सगळ्यांनी करा. आपले हात असे ठेवायचे वरती दाखवा आणि करून एक्झॅक्टली. आणि हे हात तुमच्या तरुणांनी तर केस एवढे छान उभे आहेत सगळ्यांचे, हात पाहिजेत वर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी संजीवन क्रिया आहे हात एकच दिसला पाहिजे, तरुणांनीच करायला पाहिजे, म्हाताऱ्यांनी नाही किंवा बाईंनी नाही काय असं काही आहे. या लहान मुलातून ते 90 वर्षांपर्यंत ही जीवनक्रिया ही देऊ शकतो आणि आपल्याचा प्राण वाचवतो. हे सगळ्यांनी लाच तर मुळीच, कारण तुम्ही काय प्राणच वाचवायचा प्रयत्न करता, ठीक आहे. तो आपण असाच या सांध्यामध्ये ते दुमट पाहिजे, असे नाही पाहिजे. ऍक्च्युली हे दाबताना हे ताठच पाहिजे, पूर्ण बॉडी वेटने मी हे दाबलं, कळलं तुम्हाला? आता हे उंच पडतंय म्हणून मी पाहिले, पण आपल्या बॉडी वेट आत जातं, त्याला वेगळा फोर्स लागत नाही. आणि एका मिनिटाला साधारण 100 स्पीड मध्ये द्यायचे. थांबायचं नाहीये, 10 थांबायचं नाहीये, CPR दिलाच पाहिजे. की असिस्टंट का बोलवायचे, म्हणजे मदतीला लोक बोलवायची, बिकॉज खूप दमणूक करणारं, आपण दमवणारं हे काम आहे. एक माणूस 20 मिनिटात ते करू शकत नाही. तर मी झाले की ही झाले की ही ते मध्ये करत राहायचं. जे आपल्याला दाखवतात माउथ टू माउथ ब्रिदिंग शोधायचा मध्ये न होता या पद्धतीने आणि हे थांबायचं नाहीये. आणि क्रिया म्हणतात एवढा लेक्चर दिलं तर एवढीच क्रिया ही एवढीच आहे. मी 100 छोटीच, मी तेच आधीच म्हटलं मी तुम्हाला की तुम्हाला वाटतं की एवढंच आहे, करत नाही एवढंच सुद्धा काय वर करत नको ते काय वर करत नाही. वर करून असे प्ले तरी त्यांना फ्लो आटला तुमचं हृदय कर्षणाने येणार आहे आणि ह्यानी तुम्ही काय ते बाहेर टाकायचा आणि हृदय चालू करायचा प्रकार आहे, बरोबर. सो ही जी क्रिया आहे संजीवन म्हणतात, वेगळं ही करायचं नाही. पण हे तुम्ही करायला लागलं ना, काय लागलं की कळतं की हे किती दमणुकीचं दिसायला खूप सोपं आहे. आणि हृदय कसं चालू झालंय, हे करूया, इथं मध्ये ट्राय करूया आणि ट्राय करूया. फक्त जरा शांत बसा, आपण इथं करूया. हृदय कसं चालू झालं हे कसं कळायला लागतं. ती जी बॉडी थंड पडलेली असते ना, ती हळूहळू वॉर्म व्हायला लागते, म्हणजे गरम लागायला लागते. आणि हळूहळू नाडीचे ठोके आपल्याला लगेच लागायला सुरुवात होतात, की मग समजायचं की आपण बाबा त्यावेळी तर मग जास्त फोर्स करायचं की लगेच ते ऍक्टिव्हेट अजून जास्त होईल.
ठिकाणी ना कॅरोटिड नावाची आर्टरी असते जी आपल्याला हात लावला की हाताला लागते. तर ती आहे का एवढं बघायचं प्रत्येकानं प्रयत्न करा आपल्या स्वतःवरती. ते पेशंटला ज्यावेळेस तुम्ही बघायला जाल त्यावेळेस इथे लागते का हे बघायचं. ठीक आहे, घरी जाऊन करा प्रयत्न. एकदम तुम्ही दाबू नका, एकदम परत CPR द्यायला लागेल. एवढं लक्षात घ्या, एका बाजूला एकाच बाजूला प्रेशर द्यायचं, उजवं किंवा डावं, दोन्हीकडे नाही. मॅन ऍक्टिव्हिटी कार्डमध्ये 1 लाख रुपये आहे. हो, या माणसाची किंमत 1 लाख. नाही, गळ्यात नाही इथं आली मी मीटिंगला. का रे बा, याची नाही उठत. काही डाव्या अंगावर करा किंवा डाव्याच बाजूला करा. हा, एकच माझे पण मान डावीकडे केली तरी चालते. CPR कसं देणार डावीकडे केलं. आता जे ज्यांना कुबड आहे किंवा काय आहे ना त्यांना आपण असं पाठीमागे हात धरायचा एकानी आणि मग CPR द्यायचा असं. हा, जे बूथ कमिटीच्या आलेले आहेत सर्व मेंबर किंवा भाजपचे आले कोरेगावातील शहरातील आलेले आहेत त्यांची एक यादी बनवून ती प्रत्येक प्रभागात टाकली जाईल. आता जमलं बघा काका, जमलं आता. असेल तर मी त्याची नावं द्या की काम करायची. एकदम छान. पूर्णच पडले आणि त्याला जास्त ताकद लावायला लागली. पूर्ण वजन पडलं ना की बरोबर ते 1 ते 1.25 इंच आतमध्ये जाते. आणि किती जमल्यासारखं एक मिनिट, फक्त मला पाहिजे हा मान तिरकी केली बरोबर. सापड द्या, हात मारा त्याला, हात मारा मावशी काका. करायची बरोबर. येस व्हेरी गुड. हात नाही घ्यायची. हा, अशी जेवण ठेवलं. व्हेरी गुड. आणि हा हे जे उचलतात हा बरोबर परफेक्ट. हे काय करायचं, आपली माळ जी आहे ना ती 108 मण्यांची असते. 108 वेळा करायची. 108 वेळा जेवढ्या माळा तुम्ही ओढाल तिथं कराल तेवढं तुम्हाला पुण्य जास्त मिळणार. त्याला हा, शाबास सागर, जमतंय बरं का. शाबास सागर, जातो मदतीला लोकांना बोलावले. सागर असतो मदतीला बल्ला, त्याला ट्रेनिंग गरजेचं आहे. सागरजी तुम्ही ट्राय करा. अहो सोपं आहे, काय म्हणले, करा ट्राय करा. बोट नाही, काय अवघड नाही. तळवा, हा तळवा आहे ना, तो यायला पाहिजे. इथे हा तळवा बरोबर चिस्टम मध्ये का मॅडम. हा, निप्पलच्या मध्ये फास्ट अजून एक कोपर स्ट्रेट करायला. हा, आता ट्रायची राहिलो. उठावर का ते पार आपल्या जिवंतच करायचं.